मितेश ताके सादर करत आहे डॉक्टर अभय बंग लिखित माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकाचा सारांश. कधी असा विचार आलाय का मनात की जो मेकॅनिक आयुष्यभर लोकांच्या गाड्यांची इंजिनं अत्यंत कौशल्याने दुरुस्त करतो, त्याच्यात स्वतःच्या गाडीचे इंजिन अचानक रस्त्यात भरधाव वेगात असताना बंद पडलं तर? बरोबर. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका वैद्यकीय आणि जीवनशैली विषयक ज्ञानाचा वेध घेणार आहोत. बरोबर. डॉक्टर अभय बंग, जे स्वतः एक अत्यंत सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत, ज्यांनी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठासारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेतून शिक्षण घेतलं. हो, आणि त्यांच्यासोबत अगदी असंच काहीसं घडलं. अगदी. वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी गडचिरोलीसारख्या आदिवासी भागात काम करत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि हा प्रसंग म्हणजे खरोखरच वैद्यकीय क्षेत्रातील एका मोठ्या विरोधाभासाकडे लक्ष वेधतो. मानवी शरीराची, औषधांची इतकी सखोल माहिती असूनही, स्वतः डॉक्टर असूनही. हो ना, स्वतः डॉक्टर असूनही ही वेळ का आली असावी हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो आणि स्वतः डॉक्टर बंग यांनाही तो पडलाच होता. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश फक्त त्यांची ही कथा सांगणे हा नाहीये. नाही, अजिबात नाही. तर या धक्क्यातून सावरत त्यांनी आपला आजार मुळापासून संपवण्यासाठी जे पाऊल उचललं, ज्या वैज्ञानिक मार्गाचा आणि विशेषतः डीन ऑर्निश यांच्या तंत्राचा अभ्यास करून स्वतःवर प्रयोग केले, डीन ऑर्निश, बरोबर. त्यातील आहार, व्यायाम आणि मानसिक पथ्यांचे विज्ञान समजून घेणे हे आपलं मुख्य मिशन आहे आजचं. आणि हे तंत्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण मला नेहमी हा प्रश्न पडतो की आधुनिक वैद्यशास्त्र इतकं प्रगत झाले ना. हो, खूपच. आजकाल अगदी सहजरित्या बायपास सर्जरी केल्या जातात, अँजिओप्लास्टी करून स्प्रिंग टाकली जाते. हे सगळं असतानाही आजाराचं मूळ का राहतं? म्हणजे डॉक्टर स्वतःच्या आजाराला बळी कसे पडतात? या उपचारांमध्ये काही त्रुटी आहे का? त्रुटी उपचारांमध्ये नाहीये, तर आपल्या आजाराकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे आधुनिक वैद्यशास्त्र अनेकदा फक्त आजाराच्या लक्षणांवर उपचार करतं, पण आजार निर्माण करणाऱ्या मूळ कारणावर घाव घालत नाही. यामागचं थोडं विज्ञान समजून घेऊया आपण. नक्कीच. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि इतर घटकांचा थर साचतो, जो ब्लॉकेज तयार करतो. अगदी बरोबर, तेव्हा बायपास सर्जरी करून डॉक्टर तिथे एक नवीन रस्ता किंवा बायपास तयार करतात. हे अगदी एखाद्या ट्रॅफिक जॅमवर उड्डाणपूल बांधण्यासारखं आहे. बापरे, हे उदाहरण खूपच अचूक आहे. पण मग तो ट्रॅफिक जॅम ज्या कारणामुळे होतोय ती वाहनांची गर्दी तशीच राहते ना. ज्या प्रक्रियेमुळे तो प्लाक तयार झाला ती शरीरातील आजार तयार करणारी फॅक्टरी आपण बंदच करत नाही. म्हणजे आपण फक्त वरवरचा उपाय करतोय. हो. आणि डॉक्टर बंग यांनी तंशाकूपचारादरम्यान जेव्हा डॉक्टर डीन ऑर्निश यांच्या संशोधनाचा अभ्यास केला तेव्हा त्यातून एक अत्यंत क्रांतिकारी संकल्पना समोर आली. ती म्हणजे रिव्हर्सल. एक मिनिट, रिव्हर्सल म्हणजे एकदा रक्तवाहिनी ब्लॉक झाली की ती पुन्हा नैसर्गिकरित्या उघडता येते? हो, अगदी उघडता येते. हे थोडं अविश्वसनीय वाटतं. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत एखादा बंद झालेला पाईप स्वतःहून कसा उघडेल? हेच तर या संशोधनाचं सौंदर्य आहे. मानवी शरीर हा काही प्लास्टिकचा निर्जीव पाईप नाहीये. तो एक जिवंत आणि सतत स्वतःला दुरुस्त करणारी यंत्रणा आहे. अच्छा. ऑर्निश यांच्या संशोधनानुसार शरीराला आजारी पाडणाऱ्या घटकांचा पुरवठा जर पूर्णपणे थांबवला तर शरीर स्वतःहून तो साचलेला कचरा, तो प्लाक हळूहळू विरघळवू लागतं. खरंच? हो. कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेशिवाय केवळ जीवनशैलीत, आहारात आणि विचारात आमूलाग्र बदल करून हृदयरोग रिव्हर्स करता येऊ शकतो. शरीरातील मॅक्रोफेजेस नावाच्या ज्या पेशी असतात ना. मॅक्रोफेजेस? हो, त्या पेशी हा साचलेला कचरा साफ करायला लागतात आणि अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. हा विचारच वैद्यकीय जगात एक मोठा आशेचा किरण घेऊन आलाय. क्या बात आहे. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे आजार निर्माण करण्याचं आणि तो परत फिरवण्याचं दोन्ही रिमोट कंट्रोल आपल्याच हातात आहेत. अगदी आपल्याच हातात. मग जर शरीराला आजारी पाडणारे घटक थांबवायचे असतील तर मला वाटतं सर्वात मोठी आघाडी म्हणजे आपलं रोजचं जेवणाचं थाट. हो ना, सगळी सुरुवात तिथूनच होते. मग आहाराच्या बाबतीत ही ऑर्निश पद्धत नक्की कोणत्या वैज्ञानिक तत्वावर काम करते? या पद्धतीचा पाया अत्यंत स्पष्ट आणि काहीसा कठोर आहे. तो म्हणजे पूर्णपणे शाकाहारी आहार ज्यात 0 कोलेस्ट्रॉल असेल. 0 कोलेस्ट्रॉल? हो. आणि एकूण कॅलरीजपैकी चरबीचे म्हणजेच फॅट्सचे प्रमाण 10% कमी असेल.
10% कमी. हो. प्राणीजन्य पदार्थांमध्ये मग ते मांस असो व इतर काही गोष्टी कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात असतं, म्हणून ते पूर्णपणे टाळणं अपेक्षित आहे. थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. फॅट्स आणि विशेषतः तेल याविषयी आपल्याकडे प्रचंड संभ्रम आहे. हो, खूप मोठा गैरसमज आहे. बाजारात, टीव्हीवर आपण सतत जाहिराती पाहतो ज्या सांगतात की अमुक एक तेल हृदयासाठी लाईट आहे, त्यात ओमेगा 3 आहे, त्यात मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. बरोबर, त्या जाहिराती तसाच दावा करतात. मग काही लोक तर करडईचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लिटरच्या लिटर वापरतात असा विचार करून की ते हार्ट फ्रेंडली आहे. यामागचं वैज्ञानिक सत्य नक्की काय आहे? हा संभ्रम अतिशय धोकादायक आहे खरं तर. मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स हे रासायनिकदृष्ट्या सॅच्युरेटेड फॅट्सपेक्षा म्हणजे तूप किंवा लोण्यापेक्षा थोडे वेगळे असतात हे खरं आहे. अच्छा. पण या जाहिराती एक अत्यंत महत्वाची गोष्ट लपवतात. ती म्हणजे जेव्हा कोणत्याही बियांतून तेल काढलं जातं तेव्हा त्यातील फायबर म्हणजे चोथा आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स पूर्णपणे नष्ट होतात. अरेच्छा. हो. आणि मागे उरते ती फक्त 100% कॅलरीजची घनदाट चरबी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे तेल गरम करतो, फोडणी देतो, तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन. हो, आणि शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे रॅडिकल्स रक्तवाहिन्यांच्या आतील नाजूक आवरणाला, ज्याला एंडोथेलियम म्हणतात, त्याला इजा पोचवतात. बापरे, म्हणजे जे आपण चांगलं समजून खातोय तेच इजा करताय. अगदी. याच इजेतून पुढे प्लॅक तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच वैज्ञानिक सत्य हे आहे की कोणतंच तेल हृदयासाठी पूर्णपणे सुरक्षित नसतं. म्हणजे तेल हे मुळातच एक अत्यंत प्रक्रिया केलेलं रसायन आहे असं म्हणता येईल. हो, तसंच आहे ते. पण मग डॉक्टर बंग किंवा ऑर्नेश यांच्या मते उपाय काय आहे? झिरो ऑइल म्हणजे शून्य तेल. हो, झिरो ऑइल. पण भारतीय स्वयंपाकात फोडणीशिवाय जेवण बनवणं हे शक्य तरी आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराला, सांध्यांना वंगण म्हणून थोड्या तेलाची गरज नसते का? हाच तो गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे. आपल्या सांध्यांमध्ये जे वंगण असतं ना, ज्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात, ते शरीर स्वतः तयार करतं. अच्छा, म्हणजे बाहेरून देण्याची गरज नाही. अजिबात नाही. त्यासाठी आपल्याला बाटलीतून तेल ओतून पिण्याची गरज नसते. निसर्गात जे धान्य, कडधान्य, शेंगदाणे किंवा बिया आपण खातो त्या प्रत्येकामध्ये नैसर्गिक स्वरूपात आवश्यक तेवढे फॅट्स असतातच. ज्यांना अदृश्य किंवा इन्व्हिजिबल फॅट्स म्हणतात. अगदी बरोबर. शरीर त्यातून आपली गरज पूर्ण करतं. त्यामुळे जर हृदयरोग खऱ्या अर्थाने रिव्हर्स करायचा असेल तर विना तेल स्वयंपाक करणे हाच सर्वात प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय आहे. सुरुवातीला हे खूप कठीण वाटत असेल. वाटतं, पण पाण्याच्या वाफेवर किंवा भाजून अन्न शिजवण्याच्या अनेक उत्तम पद्धती आता विकसित झाल्या आहेत. आणि समजा शून्य तेल अजिबातच शक्य नसेल तर दिवसाला जास्तीत जास्त 4 छोटे चमचे. 4 छोटे चमचे म्हणजे साधारण किती? साधारण 20 ग्रॅम तेल. ही शेवटची लक्ष्मण रेषा असायला हवी. हे खूपच डोळे उघडणारं आहे. आणि दुधाच्या बाबतीत काय? भारतीय आहारात दुधाला तर पूर्णान्न मानलं जातं ना? दुधातही प्राणीजन्य फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पूर्ण फॅट असलेलं दूध हृदयासाठी हानिकारकच आहे. म्हणजे तेही टाळायला हवं. हो, या पद्धतीत दूध टाळायलाच सांगितलं आहे. जर वापरायचंच असेल तर फक्त स्किम्ड मिल्क, ज्यातून साय आणि फॅट यंत्राद्वारे पूर्णपणे काढलेलं आहे. आणि ते पण मर्यादित. हो, तेही दिवसाला 1 कप पुरते मर्यादित ठेवावे असा स्पष्ट वैद्यकीय सल्ला आहे यात. बरं, म्हणजे फॅट्स आणि तेल हे हृदयाचे खरे शत्रू आहेत, ज्यांना शरीराबाहेरच रोखायचंय. पण मग आत गेलेला जो कचरा आहे तो साफ कोण करणार? तिथेच तर फायबरचा रोल येतो. मला वाटतं इथं फायबर म्हणजे चोथा कामाला येतो. हे ऐकताना मला फायबरची तुलना नेहमी एखाद्या नॅचरल स्क्रबर किंवा स्पंजशी करावीशी वाटते. अगदी चपकल उपमा आहे ही. जसं आपण चिकटलेली घाण काढण्यासाठी स्पंज वापरतो तसं हे फायबर काम करत असावं. बरोबर? हे उदाहरण अगदी समर्पक आहे. फायबरच्या शरीरात मुख्यत्वे 2 प्रकार पडतात आणि ते दोन्ही वेगवेगळ्या पातळीवर सखवायचं काम करतात. अच्छा. पहिला प्रकार म्हणजे अघुलनशील फायबर किंवा इनसॉल्युबल फायबर. नावाप्रमाणेच हे पाण्यात विरघळत नाही. हे आपल्याला गव्हाचा कोंडा, सालीसकट धान्य किंवा भाज्यांच्या देठांमध्ये मिळतं. हे पचनसंस्थेतून पुढे सरकताना आतड्यांची अक्षरशः झाडू मारल्यासारखी सफाई करतं आणि बद्धकोष्ठता दूर करतं.
आणि या सफाईचा थेट हृदयाशी संबंध नसला तरी शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी हे गरजेचं आहेच. मग दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार अत्यंत रंजक आहे. घुलनशील फायबर म्हणजे सोल्युबल फायबर. अच्छा, जो थेट कोलेस्ट्रॉलवर हल्ला करतो? हो, हे फळे, काही भाज्या आणि ओट्समध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतं. हे फायबर पोटात गेल्यावर पाण्यात विरघळून एका चिकट जेलसारखं तयार होतं. जेलसारखं? हो, आणि इथेच खरं विज्ञान सुरू होतं. हे जेल यकृतातून पचनासाठी आलेल्या बाईल ॲसिडला स्वतःला चिकटवून घेतं आणि शरीराबाहेर फेकून देतं. अरे वा! आता यकृताला नवीन बाईल ॲसिड बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. मग यकृत काय करतं? ते थेट रक्तातून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल ओढून घेतं. क्या बात है. म्हणजेच तुम्ही जेवढं जास्त घुलनशील फायबर खाल तेवढं यकृत रक्तातील कोलेस्ट्रॉल ओढून कमी करेल. हे चक्रावून टाकणार आहे. म्हणजे एकीकडून तेल बंद करून नवीन कचरा थांबवायचा आणि दुसरीकडून फायबर वाढवून यकृतालाच रक्ताची सफाई करायला लावायची. अगदी. अतिशय सुंदर मेकॅनिझम आहे हे. आणि या आहाराचा थेट परिणाम वजनावर आणि पोटाच्या घेरावर तर होतोच, पण पुस्तकात या संदर्भात वेस्ट हेप रेशोबद्दल काहीतरी विशेष सांगितलंय. हो, तो खूप महत्वाचा भाग आहे. फक्त वजन कमी असणं पुरेसं नाही का? नाही, अजिबात नाही. फक्त वजन काटावरील आकडा महत्वाचा नसून ते वजन शरीरावर कुठे साठलंय हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे चरबीचं लोकेशन? हो, आदर्शतः BMI 19 ते 21च्या दरम्यान असावा. पण त्याहून घातक असते ती पोटावर साठणारी चरबी, ज्याला विसरल फॅट म्हणतात. पोटावरची चरबी हातापायांच्या चरबीपेक्षा वेगळी असते का? अगदी बरोबर. पोटावरची चरबी ही फक्त साठवून ठेवलेलं डेडवेट नसतं. ती एक जिवंत ग्रंथी असल्यासारखी वागते. ही चरबी अत्यंत घातक अशी दाहक रसायने सेत रक्तात सोडत असते, जी हृदयाच्या रक्तवाहिन्यांना सतत सूज आणतात. बापरे. म्हणूनच वेस्ट हीप रेशो म्हणजे कंबर आणि नितंब यांच्या घेल्याची गुणोत्तर अत्यंत काटेकोरपणे मोजला पाहिजे. तो किती असायला हवा? महिलांसाठी हे प्रमाण 0.85 पेक्षा कमी आणि पुरुषांसाठी 0.95 पेक्षा कमी असलं अत्यावश्यक आहे. पोटाचा घेर वाढणं हा हृदयासाठी सर्वात मोठा धोक्याचा भोंगा आहे. चला, म्हणजे आहारातून आपण इंजिनात जाणारं चुकीचं इंधन थांबवलं आणि पाईप्सची सफाई सुरू केली. हो, पण जोपर्यंत त्या इंजिनाला म्हणजे प्रत्यक्ष हृदयाच्या स्नायूंना योग्य गती देऊन मजबूत करत नाही, तोपर्यंत ही रिव्हर्सलची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अगदी बरोबर. इथून पुढे व्यायामाचं विज्ञान सुरू होतं. पण व्यायामाबद्दल बोलताना मला अनेकांकडून ऐकायला मिळतं की मी दिवसभर शेतात राबतो. हो, किंवा लोक म्हणतात मी घरात खूप काम करते. हो ना. किंवा मी ऑफिसच्या कामासाठी दिवसभर इकडून तिकडे खूप चालतो, मग मला वेगळा वेळ काढून चालायची काय गरज? हे खरंच पुरेसं नसतं का? हा एक अत्यंत सामान्य आणि तितकाच धोकादायक गैरसमज आहे. पुस्तकात डॉक्टर जॉर्ज शीन यांच्या एका संकल्पनेचा संदर्भ आहे. एक्सरसाइज डेफिशियन्सी डिसीज म्हणजेच व्यायामाच्या अभावाने होणारा आजार. अच्छा. दैनंदिन कामात होणारी हालचाल आणि हृदयाला बळकट करणारा व्यायाम यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो कसा काय? म्हणजे शरीर तर दोन्हीकडे हलतच आहे ना? हालचाल होते, पण ती कशी होते हे महत्वाचं आहे. घरचे काम करताना किंवा ऑफिसमध्ये चालताना आपण 2 पावलं चालतो, थांबतो, पुन्हा काहीतरी काम करतो. सलग नसतं ते. बरोबर. यात हृदयाची गती एका विशिष्ट पातळीपर्यंत कधीच पोहोचत नाही आणि टिकूनही राहत नाही. अच्छा. हृदयाला खऱ्या अर्थाने मजबूत करण्यासाठी एरोबिक कंडिशनिंगची गरज असते, म्हणजेच ब्रिस्क वॉकिंग. एका लयीत विशिष्ट वेगात सलग चालणे. होत असेल, यामागे काही शास्त्रीय गणित आहे का? हो, यामागे एक अत्यंत अचूक गणित आहे, ज्याला टार्गेट हार्ट रेट म्हणतात. टार्गेट हार्ट रेट? हो, हृदयाची क्षमता वयानुसार बदलते. हे काढण्याची सोपी पद्धत म्हणजे 220 या संख्येतून स्वतःचे सध्याचे वय वजा करणे. जी संख्या येईल ती हृदयाची जास्तीत जास्त सुरक्षित गती असते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वय 50 वर्ष आहे, तर 220 वजा 50 म्हणजे 170 ही त्या व्यक्तीच्या हृदयाची जास्तीत जास्त गती झाली. अगदी बरोबर. आता व्यायामाचा खऱ्या अर्थाने फायदा तेव्हाच होतो जेव्हा चालत असताना हृदयाची गती या कमाल गतीच्या 50 ते 80% दरम्यान पोचते. अच्छा. त्या 50 वर्षांच्या व्यक्तीसाठी हे प्रमाण साधारण 85 ते 136 ठोके प्रति मिनिट इतके असेल. चालताना हृदयाची गती या टप्प्यात पोचली पाहिजे आणि किमान 20 ते 30 मिनिटे ती तिथेच टिकून राहिली पाहिजे. आणि असं केल्याने हृदयामध्ये नक्की काय बदल होतात? जेव्हा आपण या टप्प्यात सलग व्यायाम करतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना जास्त ऑक्सिजनची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी हृदय स्वतःभोवती नवीन
अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे तयार करायला सुरुवात करते. याला कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणतात. कोलॅटरल सर्क्युलेशन. हो, आणि हा एक प्रकारचा निसर्गाने स्वतःच तयार केलेला बायपास असतो. क्या बात आहे, नैसर्गिक बायपास. पण मग काही लोक म्हणतात की खूप जोरात पळा आणि अचानक थांबून विश्रांती घ्या. नाही, हे चुकीचं आहे. मग व्यायामाच्या सुरुवातीला आणि शेवटी काय काळजी घ्यायला हवी? इथेच अनेक जण जीवघेणी चूक करतात. दिवसाला किमान 4 किलोमीटर चालणे अपेक्षित आहेच, पण व्यायाम अचानक सुरू करणे किंवा अचानक थांबवणे हे अत्यंत घातक ठरू शकतं. हे अचानक थांबणं घातक कसं काय असू शकतं? म्हणजे धाप लागली की माणूस थांबणारच ना? यामागची शरीररचना समजून घेण्यासारखी आहे. जेव्हा आपण वेगात चालतो तेव्हा पायाच्या स्नायूंना प्रचंड रक्ताची गरज असते आणि त्यासाठी रक्तवाहिन्या मोठ्या प्रमाणात प्रसरण पावतात. पायाचे स्नायू आकुंचन पावून ते रक्त पुन्हा हृदयाकडे वर ढकलत असतात. बरोबर. जर आपण चालताना अचानक एका जागी थांबलो तर पायाचे स्नायू ते रक्त वर ढकलण्याचं काम अचानक थांबवतात. पण रक्तवाहिन्या अजूनही प्रसरण पावलेल्याच असतात. अरेच्छा. त्यामुळे शरीरातील भरपूर रक्त पायांमध्ये साचून राहते. यामुळे हृदयाकडे आणि मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक कमी होतो. म्हणजे ते रक्त खालीच राहतं. हो, याला ब्लड पुलिंग म्हणतात. यामुळेच चक्कर येणे किंवा थेट हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. बापरे. म्हणूनच सुरुवातीला 5 मिनिटं वॉर्मअप करून हळूहळू गती वाढवणे आणि शेवटी 5 मिनिटे कूलडाऊन करत हळूहळू गती कमी करत आणणे हे अत्यंत महत्वाचे आहे. बापरे. म्हणजे वॉर्मअप आणि कूलडाऊन हे फक्त फॅड नसून त्यामागे इतका सखोल जीव घेणं विज्ञान दडलेलं आहे. हो ना. आता आपण इंधन म्हणजे आहार आणि गती म्हणजे व्यायाम या दोन्ही भौतिक गोष्टी समजून घेतल्या. पण मला वाटतं आता आपण एका अदृश्य शत्रूकडे वळण्याची वेळ आली आहे. अगदी महत्वाचा मुद्दा. मला हा शत्रू अगदी गंज लागल्यासारखा वाटतो. जसे एखाद्या लोखंडाला बाहेरून काहीच झालेलं दिसत नाही, पण आतून गंज त्याला पोखरून पोकळ करत असतो. हां. तसंच आपल्या मानसिक तणावामुळे शरीर आणि विशेषतः हृदय आतून पोखरलं जात असावं. ही गंज लागण्याची उपमा वैज्ञानिकदृष्ट्या तंतोतंत खरी आहे. पुस्तकात या मानसिक तणावाचे आणि विशेषतः एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्वाचे खूप सविस्तर विश्लेषण केले आहे. अच्छा. वैद्यकीय भाषेत याला टाईप ए पर्सनॅलिटी असे म्हणतात. टाईप ए हे कसं ओळखायचं? म्हणजे या व्यक्तिमत्वाची लक्षणं काय असतात? ही अशी लोकं असतात जी अत्यंत महत्वाकांक्षी असतात. त्यांच्यात सतत एक प्रकारची घाई असते. प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि वेळेच्या आधी हवी असते. सारखं धावत असतात. हो, ते सतत घड्याळाशी आणि इतरांशी स्पर्धेत असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून, उदाहरणादाखल ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली तरी त्यांची प्रचंड चिडचिड होते. म्हणजे त्यांना शांतता नसतेच. नाही. आणि स्वतः डॉक्टर अभय बंग यांनी पुस्तकात प्रांजळपणे मान्य केलं आहे की ते स्वतः या टाईप ए व्यक्तिमत्वाचे बळी होते. आणि या अशा सतत चिडचिड करण्याच्या स्वभावाचा थेट हृदयावर भौतिक परिणाम कसा होतो? यामागचं विज्ञान फाईट ऑर फ्लाईट या नैसर्गिक यंत्रणेशी जोडलेलं आहे. अच्छा. जेव्हा आपण सतत तणावात, रागात किंवा स्पर्धेत असतो तेव्हा आपल्या शरीराला वाटतं की आपल्यावर सतत कोणता तरी हल्ला होतोय. म्हणजे शरीर एका इमर्जन्सी मोडमध्ये जातं. अगदी. त्यामुळे शरीर कॉर्टिसॉल आणि एड्रेनलिन सारखी रसायनं रक्तात सोडत राहतं. या रसायनांमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ब्लड प्रेशर वाढतं. बापरे. आणि सर्वात भयंकर म्हणजे रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटून रक्ताची गुठळी होण्याची प्रक्रिया खूप वेगवान होते. अरे देवा. हो, तुम्ही कितीही झिरो ऑइल खाल्लं किंवा कितीही चाललात, पण जर मन सतत तणावात असेल तर या रासायनिक वादळामुळे हृदयरोगाचा धोका सर्वाधिक राहतो. म्हणजे हा गंज आतून सगळ्या पाईपलाईन्स कमकुवत करत असतो. बरोबर. मग यातून बाहेर पडण्याचा, या टाईप एच्या जंजाळातून स्वतःला सोडवण्याचा उपाय काय आहे? डॉक्टर बंग यांनी यासाठी अत्यंत सोपे पण परिणामकारक मार्ग सुचवले आहेत. पहिला आणि सर्वात प्राथमिक मार्ग म्हणजे शवासन आणि ध्यान यांचा रोजच्या जीवनात अत्यंत नियमितपणे समावेश करणे. ध्यानाचा खरंच इतका फायदा होतो? नक्कीच. श्वासानावर लक्ष केंद्रित केल्यामुळे शरीराची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जागृत होते, जी शरीराला रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजे शांततेचा संदेश देते. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि त्यांचा दाह कमी होतो. शवासन आणि ध्यान तर वैयक्तिक पातळीवर झालं. पण मला वाटतं या पुस्तकात एका खूप महत्वाच्या भावनिक आणि सामाजिक पैलूलाही स्पर्श केला आहे. हो, तो खूप सुंदर भाग आहे. एकटेपणा आणि नातेसंबंधांबद्दल काहीतरी विशेष मांडणी केली आहे ना? हो, आणि तो या संपूर्ण रिव्हर्सल प्रक्रियेचा आत्मा मानला गेला आहे.
वैद्यकीय संशोधनाने आता हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे की एकाकीपणा हा हृदयरोगाचा सर्वात मोठा आणि भयानक मित्र आहे. खरंच आजकाल गर्दीतही माणसं आतून प्रचंड एकटी झाली आहेत. हो ना. आणि यावर उपाय म्हणून डॉक्टर बंग यांनी मीपणाकडून आपणपणाकडे जाण्याचा प्रवास सुचवला आहे. मीपणाकडून आपणपणाकडे जाणे हे ऐकायला एखाद्या तत्वज्ञानासारखं वाटतं. पण याचा हृदयाशी कसा संबंध? हे फक्त तत्वज्ञान नाहीये, तर हे पूर्णपणे न्यूरोसायन्स आहे. अच्छा. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या कोशातून, स्वतःच्या स्वार्थातून बाहेर पडून इतरांवर प्रेम करते, आपले नातेसंबंध निखळपणे जपते, तेव्हा मेंदूतून ऑक्सिटोसिन नावाचं रसायन स्रवते. ऑक्सिटोसिन, ज्याला लव्ह हॉर्मोन म्हणतात. अगदी बरोबर. हे रसायन रक्तातील नायट्रिक ऑक्साईड वाढवते, ज्यामुळे रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या रुंद होतात आणि हृदयावरील ताण अक्षरशः पुसून टाकला जातो. क्या बात है. प्राण्यांवर प्रेम करणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि माणसांवर निरपेक्ष प्रेम करणे, यातून जे मानसिक समाधान मिळते ते कोणत्याही महागड्या औषधापेक्षा जास्त प्रभावीपणे हृदयाचे रक्षण करते. खरंच किती सखोल आणि एकात्मिक विचार आहे हा. म्हणजे हा आजार फक्त कॅलरीज मोजून किंवा घड्याळ लावून किलोमीटर चालल्याने जाणार नाही. नाही, अजिबात नाही. त्यासाठी आहारातून कचरा रोखावा लागेल, व्यायामातून हृदयाला नवीन रस्ते बनवायला सांगावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातून राग, स्पर्धा आणि ताण काढून तिथे प्रेमाची आणि शांततेची पेरणी करावी लागेल. अगदी अचूक सारांश सांगितलात तुम्ही. चला तर मग आपण आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. हो. आज आपण ज्या महत्त्वाच्या तत्वांचा वेध घेतला त्यांचा अर्क काढायचा झाला तर हे तिन्ही स्तंभ एकमेकांत गुंफलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आहारातून प्रक्रिया केलेले फॅट्स आणि तेल जवळजवळ शून्यावर आणणे आणि नैसर्गिक फायबरचा जो कचरा साफ करणारा स्पंज आहे त्याचा वापर वाढवणे. बरोबर. दुसरी गोष्ट, व्यायामाच्या नावे फक्त चालढकल न करता स्वतःचा टार्गेट हार्ट रेट ओळखून योग्य वॉर्मअप आणि कूलडाऊनसह दररोज शास्त्रशुद्ध ब्रिस्क वॉकिंग करणे. हो. आणि तिसरा स्तंभ? आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, धकाधकीच्या जीवनात तणावाची रसायने थांबवण्यासाठी शवासन करणे आणि प्रेम, निखळ नातेसंबंधांच्या माध्यमातून मनाला आणि हृदयाला शांतता देणे. जर या तीनही स्तंभांवर एकाच वेळी प्रामाणिकपणे काम केले तर विज्ञान हे ठामपणे सांगते की हृदयरोग फक्त टाळताच येत नाही, तर तो पूर्णपणे रिव्हर्स करून एक निरोगी आयुष्य जगता येते. नक्कीच. आणि आता वेळ आहे का छोट्या कृतीची, एका ॲक्शन कॉलची. हे सर्व ऐकल्यानंतर प्रत्येकाने एक छोटीशी गोष्ट आजच करावी. हो, नक्की. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आहार आणि व्यायामाचा पॅटर्न त्रयस्थपणे तपासून पहा. रोजच्या जेवणात किती तेल वापरलं जातंय, दिवसभरात हृदयाची गती वाढवणारा व्यायाम किती वेळ होतोय, हे तपासणं खूप गरजेचं आहे. हो. आजपासूनच दिनचर्येत किमान अर्धा तास स्वतःच्या हृदयाच्या आरोग्यासाठी राखून ठेवायला सुरुवात करा. आणि या संपूर्ण वैज्ञानिक, वैद्यकीय आणि काहीशा आध्यात्मिक प्रवासाची सखोल माहिती मुळातून समजून घेण्यासाठी डॉक्टर अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक नक्की वाचा. ते पुस्तक केवळ आजारावरचे नाही, तर जगण्याची एक नवी दिशा देणारं मार्गदर्शक आहे. अगदी 100%. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेतून समोर आलेला एक विचार मांडून आपण थांबूया. एक असा विचार जो नक्कीच अंतर्मुख करायला लावणारा आहे. आपण हृदयविकाराच्या झटक्याला नेहमी एक अचानक आलेली आपत्ती किंवा मोठी दुर्घटना मानतो. बरोबर. पण ती खरंच एक आपत्ती असते की आपल्याच शरीराने आपल्या चुकीच्या आणि निसर्गाविरुद्ध जाणाऱ्या जीवनपद्धतीला कंटाळून आपल्याला थांबवण्यासाठी आणि जीवन जगण्याची पद्धत बदलण्यासाठी दिलेला तो एक कडक साक्षात्कार असतो, एक वेकअप कॉल. खूपच सखोल विचार आहे हा. या विचारावर नक्की मनन करा. हा विचार कदाचित आजाराकडे आणि स्वतःच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या हृदयाची काळजी घ्या.